तर तुमचं दाजी आलं बघा कामावरनं. आले तर या कामावर गेलं की ॲपल बोर खाल्लं या बॉक्स भरताना. ती नरड लागले खो खो करायला, सर्दी झाली आणि खोकला पण थोडा या लागलाय. कशा जांभळ्या चालू आहे बरं का. आले एक झोप पण काढली कारण आज बॉक्स लय भरायचं नव्हतं, थोडाच माल तोडला होता. कारण त्या माणसाच्या घरचं लग्न आहे ना, असं काहीतरी आहे म्हणून त्यांनी लवकर आलतं बरं का. आता खोकला लागलाय म्हणलं मी एक घरगुती उपाय करते, मग तुम्हाला जमतंय का नाही. तर जमतंय म्हणलं, त्याला काय होतं या. तर काय केलंय माहिती का मी, आता ही दारातली शिळी आहे का बाई गवत खाती ती, त्या शिळीचं आणले दूध काढून. तर त्या दूध काढलेल्या म्हणजे दूध काढले ना, त्यात आपल्याला हळद आणि लवंग टाकायचे. लवंग काय नाही बरं का, पण हळद टाकून जर काढा केला आणि ह्यांना प्यायला दिला तर त्यांचं काय असेल ते खोकला जाईल. आता सहसा कोण दूध पित नाही ती बरं का शिळीचं, कारण म्हणते ती वासच येतो किंवा नाही तीच लय कानकून करते ती खायचं म्हणजे चहा ती प्यायचा म्हणला तर. जुनी माणसं बघा शिळीच्या दुधाशिवाय दूध पित नव्हती. म्हणायची 12 प्रकारचे ती काय झाडपाला खाते ती, असं मला मामा सुद्धा आमचं सासरं सुद्धा म्हणायचं. ज्यावेळेस आमचं सासरं होतं ना त्यावेळेस बरं का मी चहा करायची त्यावेळेस प्यायचं. मी पण पित होती, ती पण पित होतं बरं का, तसं काय नाही. पण आताची नाही म्हणते ती, हिनी सुद्धा नकोच म्हणत होतं. पण मी म्हणलं अहो आयुर्वेदिक आहे, कुठं तर फरक पडल, खोकला तुमचा थांबल, तुम्ही पिऊन तर बघा म्हणलं. नाही रिझल्ट आला तर मी हाय की म्हणलं, परत मग मला बोला तुम्ही म्हणलं. तर म्हणलं बघू, तू म्हणती म्हणल्यावर करून तर बघूया. तर ह्याच्यात हळद टाकून देते ह्यांना, लवंग असली ताईकड तर तिथनं आणायला होती. ओंकारला हाक मारून एक त्यांनी पण सवासणीचा बाजार ती भरला बघा. आता मंगळवारी सगळं गाठून आली आणि झालं या. जायचं होतं शेळ्याला, तसं नियोजन पण होतं, पण सवासणी अगोदर झाल्या असत्या. पण कसं असतं ठरलेली वेळ ती परडी भेटवून आल्याशिवाय सवासण्या पण घालायच्या नव्हत्या. ह्यांना काय त्यातलं माहीत नाही बरं का. ह्यांनी काय घरी नसते तर दिवस उगायला गेलेले दिवस म्हणजे पाक 8-9 कधी वाजायच्या, त्यामुळे ह्यांना काय माहित नाही. आज जरा लवकर आले तर तोंड बघा कसलं सपकले. आणि त्यांना मूतखड्याचा पण त्रास होतो या. कावळीमध्ये झाली ती बरं का, त्यात पण कवर झालं, त्यातनं पण बरं झाले आता. पण आता लागले खोकल्याचं आणि सर्दीचं महाग. ह्याने बरं का खोटं सांगत नाही, गप जायचं, बोलतच नाही. तर पोरगी येऊन बोलून जाते, मग पोरगी थांबत नाही बघा घरात. आम्ही दोघंच आहे. पोरगी काय करते मग, नाही ह्यानी बोलं ना, मी माझ्या कामात गुंतलेली असते. आताच आम्ही जाऊन मी ओंकारनं गवत ते आणलं. ताईला चला म्हणलं होतं, ताईची पण प्रकृती बरी नाही. कारण काल तुळजापूरनं त्यात अजून थंडीच्या दिवसात प्रवास केला या. तुम्हाला तर माहितच आहे, थंड असू दे ना हातपाय असं आकडले आणि असं दुखत होतं. काल तेल लावून जरा मी हे केलं चोळलं होतं, पण राहतं की व त्रासही होतच असतो. गाडीवर जायचं आहे म्हणलं तर चला आपण देऊया ह्यांना. आता ह्यांनी म्हणतेला नुसती बोलतच बसली आहे, मला काय दिन आहे. आणि माझं चहाचं पण टायमिंग झालं या. ह्यांना चहाबद्दल हाय चिड, पण कसं आहे माहिती आहे का, थंडीचे दिवस आहेत, मला चहा पिल्याशिवाय नाही करमत. आणि चहा पिलं ना बरं वाटतं हो. आळस ते असल्याला सगळं निघून जातो. ह्यांना काय माहित असतं. आता जेव्हा गवत घेऊन आली हिरवं गार, त्या शिळी पुढं गवत दिसते का तुम्हाला, तर गवत घेऊन आताच आली या. मग चला म्हणलं ह्यांच्यासाठी दूध गरम करून द्यावा ना आपल्यासाठी चहा करा म्हणून थांबली होती. ताईला पण हाक मारून काय असेल ते, तिला काय नसतं व तिचं कसं असतं जिथं जाईल तिथं. आता ताईचा पण चहा चालू असेल, तिथं चहा पित होती. मग ह्यांनी हाक मारली होती चहा नाही तर दूध प्यायला. तर म्हणली मम्मीनं केलाय मी तिथंच घेते म्हणल्यावर मग थांबलोय आम्ही. आता देते ह्यांना, नाहीतर ओंकारला हाक मारा वाटलंच तर लवंग खायला म्हणा एखादी. तर कित्येक जणांना माहित आहे की खरंच बाबा शेळीच्या दुधात हळद आणि लवंग टाकले, त्याचा काढा करून पिल्यानं खोकला कमी होतो. खरं बरं का. कमेंट मध्ये सांगा, जे काय तुमच्या घरात वृद्ध कोण पण असू द्या किंवा जुनी माणसं असू द्या, त्यांना माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. ही मला स्वतःला माहित नव्हतं बरं का. ज्या वेळेस माझ्या आजीनं मला सांगितलं होतं त्यावेळेसच मला माहित झालं. आणि आजी आम्हाला करून पण तशी देत होती बरं का, म्हणून सांगते तुम्हाला. तर बघू, पण आपण पण बघणार. मी काय ह्याच्या अगोदर घेतला नाही बरं का. ज्यावेळेस आमच्या वडिलांना आमची आजी करून देत होती त्यावेळेस मी बघितलं होतं एकदा. मग त्याच्यावर रिझल्ट आता ह्यांना येतोय का नाही मी बघणार आहे. त्यामुळं म्हणलं चला आता योगायोग पण कसा आहे, शिळे आपल्या दावणीला आहे आणि तिचं दूध पण आहे. मग म्हणलं चला त्यांच्यासाठी
हळदीचा म्हणजे काढा करावा दुधाचा आणि त्यांना द्यावं. तर तुम्हाला दाखवते ती कडवल्याला काढा ती सगळं दाखवते. तर बघू कसं करूया. तर ओंकार घेऊन आला बघा लवंग. हे द्यायला लागले तर थोडं आलं. तर हे बघा लवंगानं आलं थोडं टाकून आणि हे बघा ही हळदीची भरणी हळद थोडी टाकून ही दूध ठेवले गरम करायला. तर टाकून घेते त्याच्यामध्ये आणि काढा तयार करते. दुधामध्ये मी टाकली बघा हळद टाकली, आलं टाकलंय, लवंग टाकली. आता हे उकळू द्यायचं, चांगलं शिजू द्यायचं. आणि ह्यानी बसले तेव्हा इथं खुर्चीवर. मला म्हणते तर लवकर उरकन दी मला पटकन. असं मस्तपैकी असा काढा तयार झाला आणि गरम गरमच आहे बरं का. ह्यांना म्हणलं जसा सोसल असं तसंच प्या म्हणलं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आता आपल्या अनुभवातनं तर आपण सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्याने ऐकायचं ना ऐकायचं त्यांच्या हातात होतं. पण ऐकलं बरं का. नाही होय म्हणलं नाही तर मला म्हणलं जर आयुर्वेदिकच असेल तर बघतो म्हणलं घेऊन, तशी काय अडचण नाही. तर खरंच बरं का गुणकारी असतं बरं का शेळ्यांचं दूध. किती जरी नाही कोण होय म्हणलं तरी फरक राहतो. तर ह्यांनी तर पे लागली आता या होय वा. असं तिखट तिखट लागतंय का? आलं ते टाकली घ्या. तिखट तिखट लागत नाही का लवंग आलं टाकलंय तरी. तर पे लागले तर बघू काय होईल ते होईल. तर त्यांना दिलता काढा त्याने तर पिऊन बसले. तर आता मी पण चहा करावं म्हणलं. चहाचं राहू द्या म्हणलं. आता डायरेक्ट दूध गरम करावं. आणि हे दूध शेळीचं नाही बरं का. हे शेळीचं दूध नसून ताईसाठी ताईकडनं आणलेलं दूध आहे बरं का. ताई खरंच बरं का नशीबवान आहे की तिला तशी चुलती भेटली. एवढी चांगली तिची काळजी घेते. त्या मी स्वतः आई असून एवढी कधीच तिची काळजी करत नाही की तिनं काय खाल्लं असेल काय नाही. पोरांबरोबर ज्यावेळेस ती शाळेला चाललेली असते ते डबा पॅक करत असते, ती जेवायला बरोबर ती पण तिथंच असते. तिचं जेवण ती करते. मी मम्मीच्या जेवण करून आली म्हणून मला सांगते. पण आवर्जून तिला तीच पदार्थ करावं तसं पण नाही बरं का मित्रांनो. एवढं व्यवस्थित आहे बरं का तिचं जेवणाच्या बाबतीत. ती कधीच तिचं टेन्शन नसतं. आणि तुम्हाला वाटत असेल की ताई एवढी लहान आहे म्हणल्यावर मिठाचं किंवा आळणी असं खात असेल तर तसं काय नाही बरं का. नॉर्मल तिखटसुद्धा ती खाते. त्यामुळं असं चिडचिडपणा ती खाण्याबाबतीत हीच पाहिजे मम्मी तीच पाहिजे. आणि जास्त करून आम्ही तिला दुकानचं जास्त करून देतच नाही. ह्यांना तर अजिबात आवडत नाही. मला म्हणते आता काय लेकरांचं प्रोटीन शरीरातलं कमी होतं ज्यावेळेस तिला चिप्स ती द्यायचं आणि ते असताना खरट मग ते त्यांना नाही जमत. मला म्हणते आता तिला घरी काय असेल ती चपाती भाकरी. खोटं सांगत नाही बरं का मित्रांनो. ती ज्यावेळेस लहान होती ज्यावेळेस तिनं पाऊलपाट टाकायला लागली किंवा ती म्हणजे आता डिकरू एखादं खायत घेवं मग त्या टायमिंगला तिला मी तेल मीठ लावून देत होती. अशा टायमिंगला तिथनं सुरुवात झाली तिची की असं तिला बिस्किटच द्यावं किंवा बाहेरचं काय स्वीटमधलं केक पाव ते तसलं कधीसुद्धा नाही तिला. असं आवर्जून कुठं गेलो तर आणतो बरं का खातो. पण तीच द्यावं आणि सारखं तीच लेकरासनी ती तसं न देता बरं का काय असेल ते आपलं घरचं आणि हातानं आपल्या बनवलेलं किंवा वरण भात हे असं असू द्या असं खायला घालायचं. मग ह्यांना ना चहा दिलेला सुद्धा तिला पटत नाही. मग नको म्हणते. तर चहा कसा आहे म्हणते आता भूक म्हणजे म्हणते. आता ही गावाकडची भाषा भूक म्हणजे भूकच लागत नाही. चहा पिऊन खरंच बरं का चहा पिल्यानं भूक लागत नाही. मग नको म्हणते. तर मग भूकमोड झाली की उगाच काय तर खात बसण्याला अर्थ नाही. म्हणून ती व्यवस्थित त्यांचं सांगणं असतं की ताईला नेहमी पौष्टिक आहार देत जा. घरात मटकी ते हाय मोड आलेली कडधान्य तिला देत जा म्हणत असते. आता तर हे असं त्यांचं पण विचार असते. तर जेवणाच्या बाबतीत लई तिची काळजी घेतात की तिला दुकानचं चॉकलेट अजून तिचं दात किडलं सुद्धा नाही तर हाय असं येतं किंवा तिला चॉकलेट ते आम्ही आणूनच देत नाही. तिला काय असेल ती घरचं जेवण असतं.